घटस्फोट झाल्यानंतर 10 वर्षांनी ते दोघे एका लग्नात भेटले. नीरजने निशाला एकटंच बसलेलं पाहिलं आणि तिच्या जवळ जाऊन खुर्चीवर बसला. बराच वेळ दोघे एकमेकांकडे पाहूनही जणू काही न पाहिल्यासारखे करत राहिले. 7 वर्षे त्यांनी एकत्र घालवली होती. भांडणं तर होतीच, पण काही गोड आठवणीही मनात घर करून बसल्या होत्या. शेवटी नीरजनेच बोलायला सुरुवात केली. कशी आहेस? निशा थोड्या अभिमानाने म्हणाली. मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला 9 वर्ष झाली. 2 मुलं आहेत. नीरजने तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिले. ती पूर्वीपेक्षा खूप बारीक दिसत होती. चेहऱ्यावर आधीसारखी चमक नव्हती. अंगावर महागडे कपडेही नव्हते. त्याला आठवले, जेव्हा ती त्याच्यासोबत होती तेव्हा किती सुंदर दिसायची. नीरज तिच्याकडे पाहत होता तेव्हा निशाने नजर चुकवली. मग स्वतःला सावरत ती म्हणाली, तू कसा आहेस? आणि आपला बंटी कसा आहे? नीरजही थोड्या गर्वाने म्हणाला, मी सुद्धा मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला 6 वर्षे झाली. एक मुलगी आहे आणि आपला बंटी आता 9वीत गेला आहे. माझी पत्नी ही खूप चांगली आहे. आम्ही दोघे खूप आनंदी आहोत. हे ऐकून निशाच्या मनात जळफळाट झाला, पण तिने चेहऱ्यावर ते उमटू दिलं नाही. तिने नीरजकडे नीट पाहिलं. जणू 40व्या वर्षीच तो म्हातारा वाटत होता. केसांवर पूर्ण पांढरेपणा झळकत होता. वरून रंग लावलेला दिसत होता. पण मुळाशी पांढरे केस स्पष्ट दिसत होते. पोट सुद्धा खूप वाढलं होतं. दोघे बराच वेळ शांत बसले. लग्नाच्या सोहळ्यात ते दिवसभर जवळपास होते, पण आणखी बोलणं झालं नाही. निघायच्या वेळी नीरज निशाजवळ आला आणि म्हणाला, एक गोष्ट सांगू का? निशा म्हणाली, काय? नीरज उदासपणे म्हणाला, आयुष्य खरं तर तेच छान होतं जे तुझ्यासोबत जगत होतो. आता तर फक्त दिवस ढकलतोय. हे ऐकून निशाच्या मनात आनंद आणि वेदना एकत्र उसळून आल्या. जणू गळ्यात काहीतरी अडकलं. अश्रू आवरत ती म्हणाली, मीही पश्चाताप करते. एक दारुडा आणि वाईट माणूस पडलाय वाट्याला. रडत रडत दिवस काढते. नीरजने डोळ्यातले आलेले पाणी लपवण्यासाठी चेहरा वळवला आणि म्हणाला, आपण दोघे मूर्ख होतो. छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून वेगळे झालो. आज तुला एवढंच सांगायचं की तू खूप चांगली आहेस. तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणीत दिवस काढतोय. हे ऐकून निशा रडू लागली. रडत रडत ती म्हणाली, मी सुद्धा त्याच आठवणींवर जगते. एवढं म्हणून तिने पर्स उचलली आणि निघून गेली.
नीरज तिच्याकडे पाहतच राहिला जोपर्यंत ती नजरेआड झाली नाही. जणू काही वर्षानंतर पुन्हा जुने दिवस परत आले होते. काही क्षणांसाठी तरी. पण वास्तवाने लगेच त्याला परत ओढलं. लग्नाचा गोंगाट, लोकांचे हसणे, गाणी, सगळं ऐकू येत होतं. पण नीरजच्या मनात मात्र शांतता आणि पोकळी होती. तो हळूच बाहेर पडला. रात्रीचा अंधार पसरला होता. पण त्याच्या मनात मात्र आठवणींचा उजेड आणि पश्चातापाचं ओझं होतं. गाडीत बसून त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. त्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, थकलेले डोळे आणि नकली हसू सगळं काही सांगत होतं की आयुष्याने काय दिलं आणि काय हिरावून घेतलं. त्या रात्री घरी गेल्यावर त्याची पत्नी टीव्ही बघत होती. मुलगी होमवर्क करत होती. नीरजने हसण्याचा प्रयत्न केला, पण आतून तो कोसळला होता. मुलीने विचारलं, बाबा, लग्नात मजा आली का? नीरज म्हणाला, हो ग, खूप मजा आली, आणि पटकन बाथरूम मध्ये गेला. आरशासमोर उभा राहून तो हळूच कुजबुजला, मजा खरंच आली का? त्याच वेळी निशा दुसऱ्या बाजूला रिक्षात बसून घरी जात होती. पर्समध्ये ठेवलेला रुमाल ओला झाला होता. तिने मोबाईल काढला. तिच्या नवऱ्याचे मिस कॉल्स आलेले होते. मनात एकच विचार, का नाही जपलं आपण त्या नात्याला? ती घरी पोचली. घरात तिचा नवरा टीव्ही समोर पडलेला होता. हातात दारूचा ग्लास. ती काही बोलली नाही. थेट बेडरूम मध्ये गेली आणि दिवा बंद केला. अंधारात ती एकटीच रडत राहिली. त्या रात्री खूप दिवसांनी तिला नीरज सोबतचे दिवस आठवले. सकाळचा चहा, रविवारचं बाहेर जाणं, लहान सहान भांडणं आणि त्याचं सॉरी म्हणणं. दोन वेगळे घर, दोन वेगळ्या आयुष्याच्या वाटा, पण दोघांच्या आठवणी मात्र अजूनही त्या 7 वर्षातच अडकल्या होत्या. पुढच्या दिवशी सकाळी नीरजने ऑफिसला जाण्याआधी गाडी सुरू केली. पण मन मात्र गोंधळलेलं. त्याने मोबाईल उघडला आणि जुन्या फोटो फोल्डरमध्ये गेला. तिथे होती निशासोबतची ती पहिली ट्रिप. समुद्र किनाऱ्यावर घेतलेला फोटो. दोघे हसत होते, हातात हात धरून. त्याच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं. त्या क्षणी निशाच्या मोबाईलवर एक मेसेज आला, काळजी घे, काहीही झालं तरी तू अजूनही माझ्या आठवणीत आहेस, नीरज. निशा काही क्षण त्या मेसेजकडे पाहत राहिली. तिने उत्तर टाईप केलं, आठवणी विसरत नाहीत, त्या फक्त जगायला शिकवतात. तिने मेसेज पाठवला नाही, फक्त ड्राफ्ट मध्ये ठेवला आणि मोबाईल बाजूला ठेवला.
जीवन पुढे चालत राहिलं. पण त्या दोघांच्या मनात मात्र अजूनही आपण जिवंत होतं. अपूर्ण पण अनमोल. कधी-कधी आयुष्यात अहंकार आणि थोडीशी गैरसमजूत इतकंच पुरेसं असतं एक सुंदर नातं तुटण्यासाठी. पण वर्षानंतर कळतं, ज्या गोष्टींवर आपण भांडलो, त्या खरं तर तुटण्या इतक्या मोठ्या नव्हत्या. नातं जपण्यासाठी नेहमी संवाद ठेवा, शांतता नव्हे. कारण राग निघून जातो, पण बोलायची संधी गेली की ती पुन्हा परत कधीच येत नाही. प्रेम नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. समजून घेणं, माफ करणं आणि संवाद हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. तुमच्याही आयुष्यात असं कुणी होतं का, ज्याला आजही विसरता आलं नाही? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.